हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे डेंटल फार्माकोलॉजी। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, आता जो काही डीएमईआरच्या 207 वॅकन्सी आलेले आहेत त्याच्यामधला जो टेक्निकलचा सिलेबस आहे, फार्माचा सिलेबस आहे, तर त्या फार्माच्या सिलेबसचा मित्रांनो सर्व स्टडी मटेरियल आपल्या आरडी फार्मा चॅनल थ्रू प्रोव्हाइड केला जात आहे। तर मित्रांनो, अशी जी नोट्स दिसते तुम्हाला ही स्क्रीनवरती, अशा टाइपची तुम्हाला जेवढा काही टीसीएस पॅटर्नचा टेक्निकलचा सिलेबस आहे, फार्माचा सिलेबस आहे, त्यावरती मित्रांनो अशी नोट्स प्रोव्हाइड केली जाईल। यामध्ये मित्रांनो अशा नोट्सच्या बाहेरचा तिकडे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येणारच नाही, तर ती नोट्स पण प्रोव्हाइड केली जातील। आणि प्लस मित्रांनो, जे आयएमपी एमसीक्यू असतात, म्हणजे आता हे डेंटल फार्माकोलॉजी पॉइंट आहे ना, तर या पॉइंटवर किती इंपॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बनतात जे की तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात, तर त्याची पण पीडीएफ प्रोव्हाइड केली जाते। आणि प्लस मित्रांनो, यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केली जाते। म्हणजे तुम्ही हे परचेस केलं मटेरियल, स्टडी मटेरियल, तर तुम्हाला नोट्स तर क्वालिटी भेटणार, प्लस टेस्ट भेटणार, प्लस एमसीक्यू ची पण पीडीएफ पॉइंट वाइज भेटणार आहे। तर याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायचं असेल, घ्यायचं असेल, तर मित्रांनो या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय। ठीक आहे, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर मित्रांनो, डेंटल फार्माकोलॉजीवर एक क्वेश्चन तुमचा 100% डीएमईआर मध्ये येणार आहे आणि या पॉइंट वरती मित्रांनो नॉर्मली सिंपल क्वेश्चन विचारले जातात। आता या डेंटल फार्माकोलॉजी ही या तुमच्या सिलेबस मध्ये का आहे? कारण मित्रांनो, डीएमईआर मध्ये ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्हाला पोस्टिंग भेटते, तर डेंटल कॉलेजमध्ये पण फार्मसिस्टची तिकडे रिक्वायरमेंट असते, तर त्या कॉलेजवर पण तुम्हाला जॉईन करावं लागतं। त्यासाठी हा पॉइंट इकडे सिलेबस मध्ये इन्क्लूड आहे। डेंटल फार्माकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ फार्माकोलॉजी दॅट डील्स विथ ड्रग यूज्ड फॉर प्रिव्हेंशन, डायग्नोसिस अँड द ट्रीटमेंट ऑफ डेंटल डिसीजेस अँड कंडिशन रिलेटेड टू ओरल हेल्थ। आता मित्रांनो, ही डेफिनेशन आपण जर समजून घ्यायचं बघितलं किंवा हे डेंटल फार्माकोलॉजी जे आहे तर ते समजून घ्यायचं जर असेल ना आपल्याला, तर याच्यामध्ये दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। तर मित्रांनो, एक आहे डेंटल डिसीजेस आणि ओरल हेल्थ। तर मित्रांनो, आपले जे टीथ वगैरे आहेत यांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही डिसीजेस असतील, त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी, त्यांना डायग्नोस करण्यासाठी आणि त्याचं जे ट्रीटमेंट असतं, तर या ब्रांच फार्माकोलॉजीच्या ब्रांच मध्ये, डेंटल फार्माकोलॉजी मध्ये ते सगळं स्टडी केलं जातं। प्लस ओरल हेल्थ म्हणजे आपल्या माउथ रिलेटेड, माउथ व्यवस्थित राहावा त्याच्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यासाठी जे काही डेंटल प्रोडक्ट्स आहेत त्यांचं सगळ्यांचं स्टडी डेंटल फार्माकोलॉजी मध्ये केलं जातं। तर मित्रांनो, यामध्ये कोणते कोणते कॅटेगरीच्या मेडिसिन आहेत, ज्यांचं यूज काय आणि एक्झाम्पल काय इथे खाली मी चार्ट मध्ये दिलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, कॅटेगरी मध्ये तुम्ही बघू शकता लोकल अनेस्थेटिक। तर मित्रांनो, ज्यावेळेस एखादी टूथ वरची प्रोसिजर असते, म्हणजे डेंटल कॅरीज होणं किंवा ते जाड आपण रिमूव्ह करतो, अशा सगळ्या गोष्टीसाठी लोकल अनेस्थेटिकचा यूज केला जातो। म्हणजे पर्टिक्युलर एरियामध्ये अनेस्थेटिक दिला जाईल आणि जे काही टीथ आहे तो एक्सट्रॅक्ट केला जाईल, जेणेकरून काय होईल, त्या पेशंटला पेन नाही होणार। तर मित्रांनो, हेच आहे। आणि याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितला, लिडोकेन आहे, बेपिओकेन, हे लोकल अनेस्थेटिक एजंट आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो अनल्जेसिक, आता खूप साऱ्या पेशंटला ना पेन होतं, दातामध्ये झणझण, पेन जास्त होतं, त्याच्यामध्ये पेन किलर म्हणजेच अनल्जेसिकचा यूज केला जातो। कंट्रोल डेंटल पेन, याच्यामध्ये एक्झाम्पल पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक, जे काही वेगवेगळे एनएससीआयडीज आहेत म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, हे यूज केले जातात। त्याच्यानंतर मित्रांनो, जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आहे, माउथ मध्ये असेल किंवा आपल्या टूथ मध्ये असेल, टीथ मध्ये असेल, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात मित्रांनो अँटीबायोटिक्स। प्रिव्हेंट ट्रीट ओरल इन्फेक्शन, म्हणजे जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन ओरल होणार आहे तर त्या इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा यूज केला जातो। त्याच्यामध्ये अमॅक्झिलिसिलिन असेल, मेट्रिंडाझोल असेल, क्लिंडामायसिन असेल। त्याच्यानंतर आहे मित्रांनो सिडेटिव्ह आणि अँजिओलायटिक। तर मित्रांनो, हे काय यूज केले जातात? आता सपोज एखाद्या व्यक्तीला आपण म्हणलं की तुझा टीथ आम्हाला काढायचंय, त्याला काही प्रॉब्लेम असेल, तर त्याला काय होतं मित्रांनो, भीती वाटते। तर मित्रांनो, या भीतीमुळे त्याची एन्झायटी, म्हणजे त्याला त्याचं डिप्रेशन मध्ये जाईल तो, किंवा भीतीने त्याला खूप हे होईल। तर त्याच्यासाठी रिड्यूस एन्झायटी बिफोर प्रोसिजर, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादी
मायनर डेंटल सर्जरी तिथे परफॉर्म करायची असते, तर त्या सिच्युएशन मध्ये त्या पेशंटची एन्झायटी कमी व्हावी, चिंता कमी व्हावी म्हणून सिडेटिव्ह आणि अँजिओलायटिक ड्रग्सचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डायझेपाम, मिडाझोलम. त्याच्यानंतर आहे मित्रांनो अँटी फंगल एजंट नावाचा जे ट्रीट ओरल कॅन्डिडियासिस म्हणजे फंगल इन्फेक्शन जे काही असतात त्याला ट्रीट करण्यासाठी हे यूज केले जातात. याच्यामध्ये कोट्रीमॅक्झाझोल असेल, फ्लुकॅनाझोल असेल, हे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फ्लोराईड. हा फ्लोराईड खूप इम्पॉर्टंट आहे, कारण टीथ मध्ये जे काही वरचं लेअर असतो आपला जो टफेस्ट लेअर इनॅमल आपण त्याला म्हणतो, ते अॅनाटॉमी ऑफ टीथची ज्यावेळेस आपण बघू ना तर त्यावेळेस ते डिस्कस करू. आता हे टीथ मध्ये ना आपल्या दातांमध्ये फ्लोराईड हा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. प्रिव्हेंट डेंटल कॅरीज. तर मित्रांनो यावरती डेंटल कॅरी वरती लास्ट इयर मध्ये क्वेश्चन विचारलेला होता DMERच्या एक्झाम मध्ये, ते पण आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे दोन एजंट आहेत ते आहे सोडियम फ्लोराईड आणि टॅनस फ्लोराईड. त्याच्यानंतर आहे मित्रांनो हिमॅटोटॅटिक्स म्हणजे कंट्रोल ब्लिडिंग. म्हणजे ज्यावेळेस एखादी सर्जरी होते आणि तिथे ब्लिडिंग ऑकर होते तर ते कंट्रोल करण्यासाठी, ते मेंटेन करण्यासाठी इकडे कंट्रोल ब्लिडिंग साठी ड्रग यूज केले जातात. ट्रॅक्झॅमिक ऍसिड असेल, ॲड्रेनालिन ओरल यूज साठी असेल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सलायवा टिम्युलंट म्हणजे आपल्या माउथ मध्ये जो ड्राय माउथचा प्रॉब्लेम होतो त्याला कंट्रोल करण्यासाठी सलायवा टिम्युलंट करणारे ड्रग यूज केले जातात. तिथे पिलोकार्पिन हा एक्झाम्पल दिलेला आहे. आता मित्रांनो इथे तुम्हाला ना इथे इंग्लिश मध्ये दिसतंय आणि खाली मराठीमध्ये पण दिलेलं आहे. तर याचं रिझन या नोट्स बनवण्यामागचा ना की तुम्हाला या गोष्टी थोड्याशा ज्यावेळेस मी पण रीड करत होतो ना तर फर्स्ट टाइम ज्यावेळेस रीड करतात त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजिंग आहे. त्याच्यासाठी मित्रांनो इकडे मराठीमध्ये पण दिलंय जेणेकरून आपल्याला इझिली हा पार्ट समजणार आहे. जसं की आता मित्रांनो इथे बघा, इनॅमल हार्ड कॅल्सिफाईड कन्सिस्ट ऑफ प्रायमरीली ऑफ कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट, टिश्यू कव्हरिंग डेंटिन ऑफ क्रॉन ऑफ टीथ. तर मित्रांनो हे थोडंसं हार्ड जातं पण इकडे मराठीमध्ये पण दिलंय. आणि मित्रांनो या काही जे डेफिनेशन आहेत ह्या समजण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, अनाटॉमी बघावी लागेल. जसं मित्रांनो इथे मी दिलेलं आहे अनाटॉमी ऑफ टूथ. तर मित्रांनो इथे हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय हे दाताची एक डायग्राम असल्यासारखं आहे, त्याची अनाटॉमी आहे. तर मित्रांनो इथे पहिल्यांदा हे जो वरचा लेअर असतो, जो टफ लेअर असतो मित्रांनो सर्वात, तर या टफ लेअर मध्ये बघू शकता याला म्हणतात मित्रांनो इनॅमल. आता इनॅमलची डेफिनेशन वरती मी मराठीत पण दिले आणि इंग्लिश मध्ये पण दिले. आणि याच्या खालचा जो हा लेअर आहे मित्रांनो याला म्हणतात डेंटिन. आणि मित्रांनो या वरच्या भागाला जे की नेक रिजन आणि रूटच्या वरचा आहे, जो व्हाईट वरी आपल्या मसूद हिरड्या ज्या असतात ना त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणतात मित्रांनो क्राउन. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं ना, बाकी गोष्टी खूप इझिली समजणार आहेत. वरचा भाग इनॅमल, त्याच्या आतला डेंटिन आणि वरचा जो साईडला दिसणारा भाग आहे त्याला म्हणतात क्राउन. आणि मित्रांनो हा खालचा जो भाग असतो त्याला म्हणतात रूट. जसं आपलं एखादं झाड आहे जमिनीच्या आतला जो भाग असतो त्याला रूट म्हणलं जातं, तसंच मित्रांनो आपल्या हिरड्यांच्या मध्ये जो टीथ असणार आहे त्याला मित्रांनो रूट म्हणलं जातं. आणि या दोघांना क्राउन आणि रूटला जोडणारा जो पार्ट असतो त्याला म्हणतात मित्रांनो नेक. आता त्याच्यानंतर पण मित्रांनो इथे पार्ट आहे जो की प्लंप असेल, जो की सर्वात मध्ये जो गॅप असतो त्याला प्लंप म्हणतात. आणि हे जो वरचा आपलं दिसतात त्याला गम म्हणतात मित्रांनो. मॅक्झिलरी बोन असेल, त्याच्यानंतर मित्रांनो हा जो पार्ट आहे त्याला रूट कॅनल म्हणतात. तर ज्यावेळेस तुम्ही हे स्टडी करता या डायग्रामला बघून स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आणि ही डायग्राम समजली मित्रांनो, अॅनाटॉमी समजली, त्याच्यानंतर मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली समजणार आहेत. जसं की मित्रांनो इथे क्राउन दिलंय, द क्राउन इज विजिबल पोर्शन ऑफ टूथ अबोव द लेवल ऑफ गम. तर मित्रांनो गमच्या ज्या वरच्या भागाचा हे असतो, विजिबल पोर्शन असतो त्याला मित्रांनो क्राउन म्हणतात. आता हे डायग्राम मध्ये जर बघितलं तर या टूथच्या हा वरचा भाग, आता हे गम पेक्षा हे गम आहे, इथून इथला जो वरचा भाग आहे तो दिसतो आपल्याला व्हाईट, तर ह्याला क्राउन म्हणतात. आणि सर्वात वरचा लेअरला इनॅमल म्हणतात. आता इकडे जर आपण मराठीत बघितलं तर इथे बघू शकता तुम्ही दाताचा तो भाग जो हिरड्यांपेक्षा वर दिसतो. आता हिरड्यांपेक्षा जो वरचा भाग असतो व्हाईट तर त्याला क्राउन म्हणतात. त्याच्यानंतर मित्रांनो गम्स म्हणजेच जिंजिवा म्हणजेच हिरड्या. आता हे सॉफ्ट टिश्यू ओव्हरलाइंग द क्राउन ऑफ इनअरप्टेड टीथ. त्याच्यानंतर इथे मराठीमध्ये दिलेले आहे
निघालेले नसलेल्या दाताच्या मुकुटावर असणारे मऊ उत्तक आणि निघालेल्या दाताच्या गळ्याला नेक वेढवणारे उत्तक. तर मित्रांनो हे मराठीत पण दिले आणि इकडे समजण्यासाठी ना मित्रांनो तुम्हाला हे डायग्राम बघावं लागेल की ह्याची गम कोणत्या पार्टला गम म्हणतात. जे टिश्यूचं सॉफ्ट लेअरिंग आपल्या दाताच्या साईडचं असतं त्यालाच गम म्हणलं जातं, म्हणजे त्याला मित्रांनो हिरड्या आपण म्हणू. त्याच्यानंतर आहे मित्रांनो प्लम्प चेंबर म्हणजे पल्प कक्ष. तर ते मित्रांनो इथे जर बघितलं इथे प्लम्प तुम्हाला दिसतोय या डायग्राम मध्ये, तर या पार्टला मित्रांनो प्लम्प चेंबर म्हणलं जातं. तर इथे जे काही आपण अॅनाटॉमी मध्ये बघतोय सगळ्यांची डेफिनेशन इकडे दिले. रूट, त्याच्यानंतर मित्रांनो इथे खाली रूट कॅनल पण दिलेला आहे. तर या सगळ्या एकदम सिंपल पद्धतीने आपण आपल्या नोट्स मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या डेंटिन. आता यानंतर मित्रांनो जो महत्वाचा पार्ट आहे तर तो आहे डेंटल प्रोडक्ट. आता डेंटल प्रोडक्ट वर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर इथे बघू शकता डेंटल प्रोडक्ट आर टूल्स, मटेरियल अँड द प्रिपरेशन युज्ड बाय डेंटिस्ट अँड द पेशंट फॉर ओरल केअर, प्रिव्हेन्शन, डायग्नोसिस अँड द ट्रीटमेंट ऑफ डेंटल कंडिशन. तर मित्रांनो जेवढे पण डेंटल प्रॉब्लेम असतील त्यांना क्युअर करण्यासाठी जे फिजिशियन यूज करतात, एखादं टूल असेल, मटेरियल असेल, प्रिपरेशन असेल, त्यांना मित्रांनो डेंटल प्रोडक्ट म्हणायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो म्हणजे अँटी कॅरीज एजंट. आता नावातच आहे, जो सबस्टन्स काय करतो टूथ डिके किंवा डेंटल कॅरीजला प्रिव्हेंट करतं. हे लहान मुलांमध्ये खूप तुम्ही नॉर्मल बघू शकता, ते चॉकलेट खाऊ खाऊ त्याचे दात खूप खराब झालेले असतात. तर यावरती मित्रांनो 2023 चा जो DMER चा पेपर आहे या डेफिनेशन वरती विचारला होता की खालीलपैकी कोणता एजंट जो आहे तो अँटी कॅरीज एजंट आहे. These are the chemical substance used to prevent, reduce dental caries, टूथ डीके. आता मित्रांनो हे जे अँटी कॅरीज एजंट असतात ते काय करतात मित्रांनो, टूथ डीकेला क्युअर करतात किंवा जे डेंटल कॅरीज असतात त्यांना ट्रीट करण्याचं काम करतात. आणि याच्यामध्ये मित्रांनो जे एक्झाम्पल आहे तो आहे फ्लोराईड. तर मित्रांनो फ्लोराईड काय करतो, हेल्प करतो इनॅमल, जो वरचा सर्वात स्ट्रॉंग भाग असतो ना आपला, तर तो बनलेला असतो मित्रांनो फ्लोराईडने. तर फ्लोराईड काय करतो याच्यामध्ये हेल्प करतो आणि जे काही डेंटल कॅरीज असेल, टूथ डिके असेल त्यांना क्युअर करतो. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा एजंट आहे क्लिनिंग एजंट, त्याला डेंटिफ्रायसिस पण म्हणलं जातं. दीज आर द प्रिपरेशन लाईक टूथपेस्ट, टूथ पावडर युज्ड विथ टूथ ब्रश, क्लीन्स टीथ, रिमूव्ह फूड डेब्रिज अँड प्रिव्हेंट प्लग्यू बिल्डअप. आता हे प्लग्यू काय असतं, आपल्या दातावर जर समजा एखादा पांढरा लेअर चालला असेल, ते फूडने असेल किंवा एखाद्या व्यक्तीने ब्रश केले नसेल तर ते पांढरं व्हाईट दातावरती जमा होतं. तर यांना रिमूव्ह करायचं असेल, यांना प्रिव्हेंट करायचं असेल किंवा टीथ क्लीन करायचे असतील तर त्याच्यासाठी मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे डेंटल टूथपेस्ट असतील, टूथ पावडर असतील हे अवेलेबल असतात. तर त्याच्यामध्ये मित्रांनो जे टूथपेस्ट कन्सिस्टिंग माइल्ड फ्लोराईड असेल, डिटर्जंट असेल, तर ह्यांचं काम मित्रांनो क्लिनिंग करायचंय, म्हणजे टीथ आपलं साफ करायचं. आपण मॉर्निंगला ब्रश करतो तर त्यावेळेस काय केलं जातं, टीथ आपले साफ केले जातात, त्याला डेंटिफ्रायसिस म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पॉलिशिंग एजंट. तर मटेरियल यूज टू स्मूथ अँड पॉलिश द सरफेस ऑफ टीथ ऑर डेंटल रिस्टोरेशन आफ्टर क्लिनिंग टू मेक देम शायनी, लेस लाईकली टू अॅक्युमुलेट प्लग्यू. तर मित्रांनो इकडे पण काय केलंय, नावाचं जे पॉलिशिंग एजंट. तर म्हणजे आपण एखादा ऑफिस मध्ये जातो किंवा दुसरीकडे जातो त्यावेळेस आपला बूट पॉलिश करतो. आता आपण ते बूट पॉलिश कशासाठी करतो, तर त्याच्यामध्ये शाईन यायला पाहिजे, तो व्यवस्थित दिसला पाहिजे, तो चांगला दिसला पाहिजे. म्हणजे आपण तसंच आपल्या जो पेस्ट आहे, जो डेंटल आपण मॉर्निंगला ब्रश करतो, आपला जो पेस्ट आहे त्याच्यामध्ये पण पॉलिशिंग एजंट असतो, जेणेकरून आपले दात चमकतात, व्यवस्थित होतात. ऍड मध्ये, टीव्ही मध्ये दाखवलं जातं बघा. ह्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट एक्झाम्पल आहे, हे तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर डिसेन्सिटायझिंग एजंट. तर आता मित्रांनो सेन्सिटिव्हिटी ऑफ टीथ खूप जास्त प्रॉब्लेम आहे. दात खूप साऱ्या जणांचे ना हे करतात, पेन करतात किंवा सेन्सिटिव्ह बनतात. तर केमिकल यूज टू रिड्यूस टूथ सेन्सिटिव्हिटी बाय ब्लॉकिंग एक्सपोर्ट टू डेंटल ट्युब्युल्स ऑर नर्व ट्रान्समिशन. तर याच्यामध्ये मित्रांनो डिसेन्सिटायझिंग एजंट जे आहेत त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट असेल,
टॅंटम क्लोराईड असेल, तर हे जे एजंट आहेत ते डिसेन्सिटायझिंग एजंट म्हणून काम करतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो ओरल अँटीसेप्टिक आणि ओरल ॲस्ट्रिंजंट. तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम तुम्हाला ऑकर होतो तर क्लोरहेक्झाडिन माउथवॉश खूप वेळेस दिला जातो. तर हे अँटीसेप्टिक असतात. ते काय करतात मित्रांनो, जे काही अननेसेसरी बॅक्टेरियाज माउथ मध्ये असतात त्यांची ग्रोथ स्टॉप करतात, त्यांना डिस्ट्रॉय करतात. सोल्युशन दॅट इनहिबिट और डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम इन द माउथ इज नोन ॲज ओरल अँटीसेप्टिक. आणि मित्रांनो जे एजंट काय करतात, तिथे जे आपले टिश्यूज आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतात, त्यांना म्हणतात मित्रांनो ॲस्ट्रिंजंट. तर याच्यामध्ये झिंक क्लोराईड ॲस्ट्रिंजंटचं एक्झाम्पल आहे आणि क्लोरहेक्झिडिन हा माउथ वॉश आहे अँटीसेप्टिकचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर आहे मित्रांनो माउथ वॉशेस लिक्विड प्रिपरेशन यूज टू राईज द माउथ फॉर क्लिनिंग, डिटोरिंगायझेशन, अँटीसेप्टिक और थेरॅपेटिक पर्पज. याच्यामध्ये एक्झाम्पल इकडे दिलेले माउथ वॉश लिक्विड प्रिपरेशन असतं आणि ते की यूज केलं जातं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सिमेंट्स आणि फिलर. म्हणजे आता एखादा तुम्ही बघत असाल खूप साऱ्या जणांच्या टीथच्या जागी तिकडे मटेरियल भरलं जातं, तर ते जे यूज केलं जातं त्याच्यामध्ये सिमेंट्स आणि फ्लेअरचा यूज केला जातो. ठीक आहे, इथे बघू शकता डेफिनेशन तुम्ही. डेंटल मटेरियल्स यूज टू फिल कॅव्हिटी, फिक्स डेंटल अप्लायन्सेस, ऍक्ट ॲज अ बेस अंडर रिस्टोरेशन. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. तुम्ही इथे एक्झाम्पल हे लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही एक्झाम मध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस इझिली आन्सर करू शकता. इथे बघा ग्लास आयनोमर सिमेंट असेल, झिंक ऑक्साईड असेल, कंपोजिट रेजिन्स असतील, तर हे एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो माउंटिंग एजंट, माउंटिंग मीडिया पण म्हणलं जातं. यूज टू माउंट और फिक्स स्टेन्ड टिश्यू सेक्शन और अ पेसिमेन ऑन मायक्रोस्कोप स्लाइड. It holds the cover slip in the place of preserve specimen for microscopic examination. तर मित्रांनो ह्यावर पण आय थिंक आता जी एक्झाम झालेली ना त्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे थोडंसं पार्ट डिफिकल्ट आहे थोडंसं, पण ह्याच्यावर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर ते इझिली तिकडे आन्सर करू शकता. डिफरंट फ्रॉम माउंटिंग एजंट. तर मित्रांनो फिक्सिंग एजंट त्याला फिक्सेटिव्स असं म्हणतात. Fixatives preserve tissue structure by stopping decay and the hardening the tissue before staining. फॉर्मॅलिन याचं एक्झाम्पल असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे रोल ऑफ फ्लोराईड. आता मित्रांनो मी आधी पण ज्यावेळेस आपण इनॅमल बघत होतो तर इनॅमल मध्ये बघितलं की वरची जी लेअर असते ती फ्लोराईडनी बनलेली असते. आणि मित्रांनो ही फ्लोराईडची लेअर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते सर्वात आधीची असते, सर्वात स्ट्रॉंग असते. तर त्याच्यामध्ये रोल ऑफ फ्लोराईडचा काय आहे? फ्लोराईड इज नॅचरली ऑकरिंग मिनरल्स दॅट प्ले अ मेजर रोल इन प्रोटेक्टिंग टीथ फ्रॉम डिके, म्हणजे डेंटल कॅरीज, अँड कीपिंग देम स्ट्रॉंग. तर मित्रांनो फ्लोराईडचा रोल काय आहे? हा जो मिनरल आहे मित्रांनो, तर हा आपल्या टीथ साठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि हे वरची लेअर असल्यामुळे प्रोटेक्शन ऑफ टीथ करण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. आणि जे काही डेंटल कॅरीज होतात त्यांना पण हाच ट्रीट करतो. ठीक आहे. रिड्यूस द रिस्क ऑफ कॅव्हिटी इन चिल्ड्रन अँड अडल्ट, हेल्प रिपेअर अर्ली डीके आणि प्रमोट्स लॉंग टर्म ओरल हेल्थ. तर मित्रांनो फ्लोराईड काय करतो, जे काही चिल्ड्रन आणि अडल्ट मध्ये कॅव्हिटीज होणार आहेत आणि ते कॅव्हिटी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तो रिड्यूस करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, त्याचा रोल आहे. त्याच्यानंतर मित्रांनो रिपेअर करणार आहे, जे काही डिकेज होणार आहे किंवा ओरल हेल्थ डबल रिस्टोर करण्यासाठी पण मदत होणार आहे. आता इथे मित्रांनो दोन आणखीन रोल काय, रिमिनरलायझेशन. आता हे मिनरल आहे फ्लोराईड. आता जर समजा मिनरलची कमी असेल आपल्या टीथ मध्ये, समजा जे काही मिनरल असतात, कॅल्शियम असेल, फॉस्फेट असेल किंवा वरची लेअर विकन इनॅमल असेल, तर मित्रांनो फ्लोराईड काय करतं, ही हेल्प करतो रिडिपॉझिट मिनरल्स. म्हणजे जे काही मिनरल्स कमी झालेले आहेत आपल्या इनॅबल मध्ये, म्हणजे जी वरची लेअर ऑफ टीथ आहे त्याच्यामध्ये कमी झालेल्या लेअरला हे व्यवस्थित डबल रिपोजिशन करणं, म्हणजे त्याला प्रॉपर रिडिपॉझिट करणं, डबल भरून येईल जखम तसं काम करण्याचं काम हे फ्लोराईडचं असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो प्रिव्हेंट डिमिनरलायझेशन. म्हणजे आता हे मिनरल जे कमी होतात त्यांना प्रिव्हेंट करण्याचं काम पण, त्याचं पण रोल फ्लोराईडचंच असणार आहे.
फ्लोराईड मेक्स द टूथ एनॅमल मोर रेजिस्टंट टू द ऍसिड अटॅक कॉज्ड बाय द बॅक्टेरिया शुगर इन माउथ. तर मित्रांनो फ्लोराईड काय करतो, हे जे काही ऍसिड अटॅक होतात किंवा आपण जे काही जेवण करतो त्याच्या थ्रू जे काही टीथला डॅमेज होतं त्यांच्यापासून टीथला वाचवायचं हे काम मित्रांनो फ्लोराईडचं असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो फ्लोराईड अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी पण दाखवतो. फ्लोराईड कॅन इनहिबिट द ग्रोथ ऑफ कॅरियोजेनिक बॅक्टेरिया लाईक स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स बाय इंटरफेरिंग विथ देअर एन्झाईम ऍक्टिव्हिटी. तर मित्रांनो असे जे बॅक्टेरिया असतात त्यांना मित्रांनो इनहिबिट करतं त्यांच्या ग्रोथला आणि तिकडचं इन्फेक्शन होण्यापासून पण फ्लोराईड वाचवतं आणि त्याची अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी दाखवतो. त्याच्यानंतर मित्रांनो जसं मी सांगितलं की इनॅमल जो सर्वात वरची लेअर आहे तर ती फ्लोराईडने बनलेली असते आणि या लेअरला स्ट्रेटन करण्याचं त्याला स्ट्रॉंग बनवून ठेवण्याचं पण काम मित्रांनो फ्लोराईडचं असणार आहे. इट फॉर्म स्ट्रॉंगर क्रिस्टल स्ट्रक्चर इन इनॅमल विच इज हार्डर मोर रेजिस्टंट टू ऍसिड सोल्युशन दॅन नॉर्मल. तर मित्रांनो हे जर फ्लोराईड दिलं तर तिकडे काय होईल, ती स्ट्रॉंग असेल, जे काही ऍसिड अटॅक वगैरे जे काही प्रॉब्लेम होणार आहे फूड वगैरे जेवण करताना त्यांच्यापासून आपल्या टीथला प्रोटेक्ट करण्याचं काम तिकडे होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आणखीन एक पॉइंट आपल्या नोट्स मध्ये आपण दिलाय तो म्हणजे कॉमन कॉजेस ऑफ सेन्सिटिव्ह टीथ अँड ड्रग एक्झाम्पल. तर मित्रांनो जे सेन्सिटिव्हिटी ऑफ टीथ जे आहे तर त्याच्यामध्ये कॉमन कॉजेस कोणते कोणते असतात, इनॅमल इरोजन म्हणजे वरच्या लेअरचं आपण जसं लोखंडाला गन चढल्यास ते निघतात ना तर तसं ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस मित्रांनो ड्रग ट्रीटमेंट पण तुम्ही इकडे बघू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो टूथ डिकेज म्हणजे कॅव्हिटी ते हे करण्यासाठी. तर या सगळ्या जे एक्झाम्पल आहेत ते पण इकडे मित्रांनो दिलेले आहेत. आता आपल्या व्हिडिओमध्ये 20 मिनिटे इकडे झालेत. तर डेंटल फार्माकोलॉजीचा इम्पॉर्टंट पार्ट आपण या व्हिडिओत कव्हर केलाय आणि याच्यावरती एमसीक्यू क्वेश्चन पण मी नेक्स्ट व्हिडिओत बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो ज्या स्टुडंटला या नोट्स पाहिजेत त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं जेणेकरून जे काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात महत्वाचे नोटिफिकेशन येतात तिकडे तुम्हाला समजेल, त्याची पीडीएफ तिकडे भेटणार आहे. थँक्यू सो मच.